पानगल हायस्कूल इथं पानगल फेस्टिवल अंतर्गत वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. एम.ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स यांच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिरात पानगल महोत्सव अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दिनांक 2 जानेवारी रोजी झालेल्या या पानगल फेस्टिवलमध्ये हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध कवी आणि शिक्षक मरहूम एजाज नबी कारीगर यांनी लिहिलेली हमद तसंच सुप्रसिद्ध नाअत व्यतिरिक्त प्रसिद्ध कव्वाली, देशगीत, गझल, गाणी आणि फनी सॉंग्स, तमसिली मुशायरा आणि नाटकं सादर करून प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळवली. या महोत्सवात विद्यार्थ्यांसह प्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद अयाज आणि युसुफ अत्तार यांनी त्यांच्या मुलांसह गाणी आणि नाअत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. यानंतर सोलापूरच्या प्रसिद्ध कवी आणि नाटककार मरहूम नसीम मन्नान यांनी लिहिलेलं बैंका का कोट हे नाटक सादर केलं. शहरातील पहिल्या बालनाट्य संग्रह आयनाचे बालनाट्य लेखक आणि पानगल हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर हारून रशीद अहमद साहब बागवान यांनी लिहिलेले बालनाट्य 3 प्रश्न सादर केले, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या महोत्सवाच्या उद्घाटन सभेच्या अध्यक्षस्थानी अल्ताफ सिद्दीकी होते. यावेळी त्यांच्या 25 वर्षांच्या अध्यापन सेवेचा गौरव म्हणून त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पानगल प्रशालेचे 2 शिक्षक निकहत नल्लामंदू आणि हाजरा माशालवाले यांना त्यांच्या 32 वर्षाच्या अध्यापन सेवेबद्दल सन्मानित करण्यात आलं. यावेळी जुलेखा बागलकोटे, प्रसिद्ध पार्श्वगायक मोहम्मद अयाज, युसुफ अत्तार, साहिर नदाब, राजा बागवान, मुख्तार पेरमपल्ली, अमीन कुरेशी, कमर शेख, नफिसा बेग, मुमताज शेख, अब्दुल कय्यूम बागलकोटे, जकी अनवर शेख, रुखसाना शेख, तरन्नुम शेख, मेहजबिन सिद्दकी, डॉक्टर शोएब शेख, डॉक्टर तरन्नुम माशालवाले, रईसा शेख, डॉक्टर उमामा सिद्दीकी, सिराज भानगिरे, अब्दुल गफूर सौदागर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. पानगल फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात जैनब अत्तार यांच्या पवित्र कुराण पठणानं झाली. यानंतर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर हारून रशीद बागवान यांनी स्वागत आणि पाहुण्यांचा सत्कार केला. तर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका डॉक्टर सुरैया जागीरदार, निकहत नल्लामंदू, हजरा माशालवाले, अल्ताफा सिद्दीकी, मोहम्मद अली शेख, रियाज सय्यद, वसीम नल्लामंदू, जाकीर शाहपुरे, इद्रिस पेरमपल्ली, फौजिया शेख, फरजाना नदाब यांनी मान्यवरांचं स्वागत केलं. या दरम्यान वसीम नल्लामंदू, महबूब खतीब, अकबर पठाण, खलील पेरमपल्ली, डॉक्टर हारून रशीद बागवान, आफरीन मुल्ला, नगमा मुजावर, शबाना शाहबाई, आलिया इनामदार, फरहद शेख, इरम शेख, उजमा उस्ताद आणि मोहसिन माशाळ यांचा चालू वर्षातील बहुमोल सेवेबद्दल गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर महबूब सौदागर, इश्तियाक तारानाईक, इलियास सौदागर, अब्दुल रऊफ पटेल, इब्राहिम शाहपुरे, नवीद मुन्शी, अब्दुल खलीफ मुल्ला, इलियास शेख, इक्बाल दलाल, इम्रान खरादी, मुबारक बागवान, सईब शेख, मुआज दर्जी, शिरीन खान, मसरत शेख, नाजमीन पटेल, समीना सय्यद, सुमैया बेग, जेबा शेख, जबीरिया कांबळे, आफरीन शेख, जबीरिया दिवान, कुलसुम दर्जी, सनामुल्ला, जैनब कातनघर, रजिया गब्बुरे आणि इतर स्टाफ तसंच जईद अबुल हसन शेख, अनुद सरदेशमुख, चिदंबरम, देवदत्त सिद्धम, गोपालदादा, अशोक यांच्यासह NCC आणि RSP युनिटचे कॅडेट आणि
व्हॉलेंटियर विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. पानगल महोत्सव यशस्वी झाला. महम्मद अली शेख यांच्या मार्गदर्शनात तारिक शेख यांनी या महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं. युसुफ शेख यांनी तमसिली मुशायराचं सूत्रसंचालन केलं. शेवटी झाकीर शाहपुरे यांनी आभार प्रदर्शन केलं.